ओम नमो आदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आदेश बाबा या चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी मी देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे श्री मेजर साहेब म्हणजे दिगंबर बांगे साहेब यांच्याकडे आज पाणी पॉईंट देण्यासाठी गेलो होतो. तर त्यावेळेस त्यांनी मला त्यांचे 2 ऑलरेडी बोर पॉईंट घेतलेले होते दुसऱ्याकडनं पॉईंट दाखवून. तर ते थोडे म्हणजे अर्धा फूट 1 फूट 2 फूट अशा अंतराने शिफ्ट झालेले आहे. म्हणजे त्या ज्याच्या क्रॉस लाईन जे आहे त्या क्रॉस लाईन काही काटल्या काही काटल्या नाही. त्याच्यामुळे त्यांना तो एक समोर दिसतो तो एक बोर पॉईंट आहे आणि इथं ते पूजा करतात तिथे एक बोर पॉईंट आहे. तर त्याची पण चेकिंग करायची होती आणि त्यांना नवीन पण बोर पॉईंट द्यायचा होता. तर ते आता सध्याला म्हसोबा देवता असतो त्याची पूजा करू लागलेले आहे. हा बोर पॉईंट जवळपास 2 फुटांनी चुकलेला आहे आणि तो समोरचा दिसतो हा बोर पॉईंट जवळपास फक्त अर्ध्या फुटावर चुकलेला आहे. तर क्रॉस लाईन काही काटलेल्या आहे काही काटेल नाही. तर ते आता पूजा करत आहे आणि मी आज त्यांना पॉईंट दिलेला आहे. तर त्या पॉईंटच्या मी कशा पद्धतीने पॉईंट काढतो वगैरे काय आहे त्यांचं बोलणं सर्व आपण या पुढं व्हिडिओमध्ये बघा. ते पूजा करू लागलेले सध्याला. कारण कसं असतं कोणताही शुभ कार्य करताना पूजा करणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्याच्यामुळे ते पूजा करू लागलेले आणि आता पुढचा भाग तुम्ही बघत राहा. नमस्कार मित्रांनो, दत्तात्रय भोवर. मी आपलं अहिल्यानगर म्हणजे देवगड जे आपलं कोणता फाटा म्हणले तुम्ही? खडका फाटा. खडका फाटा. या खडका फाटा ते देवगड फाट्याच्या मध्ये एक क्षेत्र आहे. किती एकर क्षेत्र आहे तुमचं? 5 एकर. हे 5 एकरचं क्षेत्र आहे. तर आपण इथं जवळपास 1-1.5 एकर क्षेत्रामध्ये त्यानं तिकडं पॉईंट दाखवा. तिथं त्यानं 2 पॉईंट घेतलेले. एक 6 इंची चालतो, अलीकडा बी 1 इंची 1.5 इंचीच्या आसपास चालतो. असे 2 बोर झालेले आणि त्याच्यात थोड्या 1 फूट 2 फुटाने लाईन साईडला गेलेल्या आहे. तर त्याच्यामुळं काही लाईन कटलेल्या आहे तर काही लाईन कटलेल्या नाही. तर त्यांनी मला माझा यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मला कॉल केला. ते म्हणे तुमचा जर मला अनुभव चांगला वाटतो तर तुम्ही माझे 2 बोर घेतलेले त्याचा पण मला लाईनचा सांगा नेमकं कोणत्या काटलेल्या आहे कोणत्या नाही काटलेल्या आहे आणि मला एक नवीन पॉईंट पण द्या. आणि तर आता मी तुम्हाला तसा पॉईंट आम्ही अगोदर जवळपास मी 1.5 ते 2 घंट्यापासून येऊन पॉईंट काढलेला आहे. पण आता फक्त हा व्हिडिओ काढापुरतं म्हणजे व्हिडिओ परत तुम्हाला पॉईंट कसा काढलेला आहे मी त्या पद्धत सांगतो. तसं तुम्ही त्या पद्धत पाहून शिकू पण शकता. असं काही नाही मित्रांनो की बरेच जण म्हणतात की 5-5 6-6 लाईनचा क्रॉस पॉईंट निघत नाही. तर ॲक्च्युली मी आज जो पॉईंट काढलेला आहे तर 6 लेअरचा म्हणजे 6 लाईनचा पॉईंट काढलेला आहे. त्याच्यामध्ये 4 लेअर जवळपास अर्धा-पाऊण इंचीच्या आसपास असतील आणि 2 लेअर अर्धा इंची थोड्या कमी त्याच्यापेक्षा अशा 2.5 ते पाऊण 3 इंचीपर्यंत पाणी लागेल त्याचा माझा असा अंदाज आहे. आणि खोलीचा अंदाज त्यांना मी 300 फुटापर्यंत 6 लेअर कट होतील आणि 350पर्यंत बोर घ्यावं लागेल मी असं त्यांना अंदाज दिलेला आहे. तर मी पॉईंट कसा काढला मी तुम्हाला थोडक्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो बघा तुम्ही फक्त. तर जसं मी एक क्षेत्रात आलो मित्रांनो तर माझी स्टेप अशी असती ते 2 पॉईंट त्यांची तिकडं आहे त्यांचं वावर क्षेत्र इकडं आहे. तर मी आले काय करत असतो हातात नारळ घेतो आणि माझं बोट तिकडं फिरवतो आणि नजर पण तिकडं असती. तर त्याच टाईपमध्ये मी समजा असं जिकडं बोट फिरवलं तिकडं माझी नजर असती आणि ज्या टायमाला ज्या पॉईंटकडं ज्या वेळेस येतं तर त्या टायमाला माझं नारळ आहे ना वर तिथे होतं. तर मग इथं नारळ इकडं उभं होतं. मी परत काय करतो माहिती आहे का इकडच्या बाजूनं पण एकदा चेक करतो. तर इकडं नारळ बिंगतं म्हणजे काय माहिती आहे का नारळ इकडं बिंगायचं कारण म्हणजे इकडं जास्त पाणी आहे. पाणी जास्त आहे पॉईंट इथं निघणार आहे. आपण हे इथूनच सांगितलं समजा. आता अगोदर मी तर फिरलोच नाही वावरामध्ये पहिले आले ही स्टेप पूर्ण केली होती मी. आता मला माहिती आहे तिथं पॉईंट निघतो पण पॉईंट निघतो आता त्याला धारा किती मी अगोदर मला इथून नाही सांगू शकत. त्या ज्यावेळेस पॉईंट तिथं आहे त्याच्या अर्ध्या बाजूमध्ये जेव्हा फिरतो आपण आणि अर्धी बाजू सोडून द्यायची फक्त अर्धी बाजू फिरायची त्याची. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस फिरतो आपल्याला त्या लाईन एक लाईन भेटत चालत्या. तर आपल्याला फक्त कन्फर्म करणं असते त्या लाईन किती म्हणून त्या पॉईंटच्या. तर मी आता पॉईंटकडे जातो आणि त्या धारा पण चेक करतो आणि तुम्हाला दाखवतो पण.
हे बघा मित्रांनो, ही आपली पहिली लाईन आहे. त्या पॉईंट तिथून आपला एक तर इथून 40 फुटाच्या अंतरावरती पॉईंट काढलेला आहे आपण ऑलरेडी. तिची ही पहिली लेयर आहे मित्रांनो. ही दुसरी लेयर आहे मित्रांनो आपल्या पॉईंटची. खाली दगडाकडे ही तिसरी लेयर आहे मित्रांनो आपल्या पॉईंटची. आता पॉईंट इथून जवळ आलेला आहे, कारण आम्ही पॉईंटच्या जवळच चेक केलं होतं. कारण पॉईंटपासून लांब चेक केलं तर लाईनवर आपल्या पॉईंटकडे यायला आपल्याला वेळ जास्त लागतो. ही आपली चौथी लेयर आहे मित्रांनो. ही पाचवी लेयर आहे मित्रांनो. ही सहावी लेयर आहे मित्रांनो. आता सहा आपल्याला अशा लागलेल्या आहे. सहावी लेयर मी धारेवन म्हणजे जी धार आहे पाण्याची, त्या धारेवन तुम्हाला पॉईंटवर जाऊन दाखवतो आणि पॉईंट पण दाखवतो. हे नारळ उचललं मित्रांनो. नारळ उभा राहिला लाईनवरच आपण असं नारळ उभा राहणार. थोडं साईडला झालं नारळ पडून जातं, तर बरोबर फक्त लाईनवर चालायचं. हे बघा, इथूनच नारळ माझं जवळपास इथून माझा कमीत कमी 7 ते 8 फूट पॉईंट आहे. इथूनच नारळ मला पुढं क्रॉस आहे असं दाखवतं. हे बाई, तर पॉईंट ज्यावेळेस येतो पॉईंट त्या टायमाला आपला नारळ काय करतं माहिती आहे का, जास्त मागं फेकतं, हातात थांबतच नाही नारळ. तर असा आपला 6 लेअरचा पॉईंट आहे. तर याचा तुम्हाला मी सुरुवातीला याचा अंदाज सांगितलेला आहे. 350 पर्यंत बोर घ्यावं लागेल, 2.5 ते 3 इंची पाणी लागेल. तर हे तुमचं नाव सांगा एकदा तुम्हाला. ते आपल्याला आज हा व्हिडिओ मी संध्याकाळी टाकून देईल, आणि ज्यावेळेस हा बोर पॉईंट होईल, या बोरचा पॉईंट करताना एक व्हिडिओ आणि त्यांची मुलाखत ते परत आपल्याला पाठवतील. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हा अहिल्यानगरमध्ये म्हणजे देवगडजवळ म्हणजे खडका फाट्याजवळ हा पॉईंट दिलेला आहे मी आज. नमस्कार मित्रांनो, आपण आज हा 6 लेअरचा क्रॉस पॉईंट काढलेला आहे आणि हा नारळाच्या सहाय्याने पॉईंट काढलेला आहे. पण याच्या ज्या 6 लाईन आहे पाण्याच्या, तर त्या पूर्णपणे पूर्ण 6 लाईनमध्ये पाणी येतं का नाही, ही दगडावर क्रॉस चेकिंग चालू आहे माझी. तर ही एक पहिली लाईन आहे, तर ही 100% याच्यामध्ये पाणी आहे. तर हे दगडाने मी चेक केलेलं आहे. तसे आता ही दुसरी लाईन आहे. दुसरी लाईनमध्ये पण पाणी आहे की नाही आपण बघू. तर दुसरी लाईनमध्ये पण पाणी आहे. तर आपण नारळाने पाणी चेक केल्यानंतर क्रॉस चेकिंगसाठी ती लाईन ड्राय आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी दगडाने एकदा रिचेक करा. कारण दगडावरती माझ्या हिशोबाने ड्राय लाईन असली तर तिच्यात दगडाची मुवमेंट येत नाही. तरी ही तिसरी लाईन आहे. या तिसऱ्या लाईनमध्ये पण 100% पाणी चालू आहे आजच्या डेटला. म्हणजे हा पॉईंट 20 फेब्रुवारी रोजी काढलेला आहे. तर हा 8 दिवसात होणार आहे बोर पॉईंट. याची व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. ही चौथी लेअर आहे मित्रांनो. तर चौथी लेअर पण हिच्यामध्ये ही पण कन्फर्म आहे की हिच्यामध्ये सध्याला चालू आहे. तर आता राहिलेली आता 5वी आणि 6वी लाईन क्रॉस मी आता तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा फक्त. कारण काय असतं माहिती आहे का, नारळाने पॉईंट काढल्यानंतर दगडाने क्रॉस चेक करायलाच पाहिजे, कारण त्या लाईनमध्ये पाणी आहे की नाही हे खात्री होऊन जाते. तर ही 5वी लाईन आहे मित्रांनो. तर हे 5व्या लाईनमध्ये पण पाणी आहे सध्याला. आता शेवटची जी राहिलेली आहे ती आपण एकदा चेक करून घेऊ. ही मला वाटतं 5वीची. ती 5वीमध्ये आहे पाणी, याच्यात खात्रीशीर पाणी आपल्याला माहिती आहे. आणि आता राहिलेली शेवटची 6वी लाईन मित्रांनो. काय माहिती आहे का, यांचे ऑलरेडी 2 बोर पॉईंट झालेले आहे आणि ते थोडे अर्धा फूट 2 फुटाने चुकलेले आहे. तर त्यांनी मला आज बोलवलं होतं. 8 दिवसात हा बोर पॉईंट होणार आहे. याची ड्रिलिंग झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो.